हो का सावकार, त्या कांदा पेरलेला आहे आणि इथं मेथी आहे आणि आता गव्हाची पट्टी एक आहे, ते गहू काढलेला आहे. हे सर्व मिळून जमीन आहे 5 एकर. हो का, मला हे पट्टी कटवायची आहे. का असेल तर भाऊ मला ठरवून टाका. हे काय मला तुमच्या मनासारखं होईल. अगोदर बैठकीला तर बसू. चला. आमच्या भाऊनं ही माणसं कोण आणले ते कशाचं काय दाखवलंय त्यांना हे कैलास कैलास काय रे दादा, काय झालं? अरे ही माणसं कोण आहे ती आणि त्यांना काय दाखवा लागलाय तू? अरे दादा, कोण आहेत ते? माझे मित्र आहेत. ते आपलं शेत बघायला आलेत. हे बघ कैलास, तू माझ्याशी खोटं बोलू नको बरं का. जे असेल ते मला खरं सांग. हो दादा, माझ्या विषयीची जमीन आहे ना, मी विकून टाकतो. काय इकून टाकतोय? अरे पण कशा पाहिजे? हो दादा, मला देणं झालं भरपूर. त्या कारणाने मी ही जमीन विकालो आणि ती जमीन विकून माझं हे टेन्शन कमी करणार आहे. या देण्याच्या पायात आहे ना, मला लय त्रास व्हावा लागलाय, म्हणून मी माझी जमीन विकतोय. तुला काय त्रास आहे का? बघ कैलास भाऊ, ह्याचा त्रास मला नाही होणार. ह्याचा त्रास होणार आहे तो तुला. तो कसा मी तुला सांगतो. बघ कैलास, ही जी जमीन आहे ना, ही जमीन आपण घाम गाळून कमवलेली इस्टेट नाही रे. ही जमीन म्हणजे आपल्या बाप दादाची इस्टेट आहे. ही गोष्ट लक्षात ठेवतो. आणि हे बघ कैलास, ही जी इस्टेट आहे ना, ही आपल्या आज्यानं आपल्या बापाला दिली, आपल्या बापानं आपल्याला दिली आणि आपण आपल्या मुलांपर्यंत सोपवायची आहे. हीच आपली खरी संस्कृती आहे. आणि हे बघ कैलास, एक गोष्ट लक्षात ठेव, ही आपल्या बापदादाची इस्टेट ही विकायची नसते, तर ती जपायची असते. गोष्ट कायम लक्षात ठेव. येतो, काय चुकलं असलं तर माफ कर. हो मालक, सॉरी बरं का, मला काय जमीन विकायची नाही. तुम्ही येऊ शकता मला. काय हो मालक, आम्हाला कशाला बोलवलं मग? चल रे तोंड्या, उघड डोक्याला ताप आहे. दादा, ए दादा, दादा माझं चुकलं रे, मला माफ कर. दादा, ही जमीन विकायचा मी कधी पण डोक्यात विचार आणणार नाही दादा. बघ कैलास, आणि तुझी चूक तुला समजली ना. अरे ह्यातच आपलं आलं रे. बघ कैलास, तू रडू नको. अरे तुझं काय पण देणं असेल ना, ते आपण बसू, त्याच्यावरती विचार करू आणि तोडगा पण काढू. पण पुन्हा कधी असं आपली जमीन विकायचा कधी डोक्यात विचार सुद्धा आणू नको. बघ चल बरं, आधी आपण आता घराला जाऊ. चल दादा. चल.